रत्नागिरीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। रत्नागिरीतील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। रत्नागिरीतील शीळ धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न आता त्यामुळे मिटलेला आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या 3 दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झालेली आहे। रत्नागिरीतील शीळ धरण ओव्हरफ्लो झाले तर रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरलेले आहे। त्यामुळे रत्नागिरी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। तसंच दापोलीतील सुकोंडी, पंचनदी ही धरणं देखील 100% भरलेली आहेत। तर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। रत्नागिरी शहरातील धरणही ओव्हरफ्लो झालेलं आहे। शीळ धरण हे ओव्हरफ्लो झाले त्यामुळे रत्नागिरीकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। तर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सध्या वाढ होताना आपल्याला दिसतेय।